माझे नाव निलेश कंदोलकर आणि हांव तुये पंचायतीचो एक्स सरपंच आणि विद्यमान पंच मेंबर. आयज पेडण्यान एक विशय गाजता तो म्हणजे तुवें हॉस्पिटलाचो आणि त्या हॉस्पिटलाच्या संदर्भात एक सरकारान लिंक हॉस्पिटल टू जीएमसी म्हणून एक नोटिफिकेशन काढले. ह्या नोटिफिकेशनाच्या संदर्भात जे थोडे कितें कन्फ्युजन जाला तेका लागून आयज हांव तुमच्या फुड्यान येयला. तुवें हॉस्पिटल कृती समिती यांच्यांनी एक आंदोलन पुकारलेले आणि ते आंदोलन चेन हंगर स्ट्रायक आणि त्याच प्रमाणे एक मशाल मिरवणूक आसलेली आणि तेका बऱ्या मोठ्या प्रमाणात पेडणेकारांनी सहभाग केलो. हो प्रेशर निर्माण जाल्या उपरांत मागीर सरकार खंय तरी फुडें सरलो आणि एक नोटिफिकेशन काढले. आता ह्या नोटिफिकेशनाची जर पार्श्वभूमी पळयत जाल्यार ती अशी आसा की जेन्ना गोवा मेडिकल सीट्स 100चे 150 करपाचे आसलेले तेन्ना इंडियन मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियान यांच्यांनी एक गायडलायन्स दिल्लेली, एक सर्टन कंडिशन्स घातलेले आणि ते कंडिशन्स 5 असे डिफरंट तरेचे कंडिशन्स घातलेले आणि ते कंडिशनां फुलफिल करपाचे सरकारान ते एफिडेविट दिवपाचे आणि मागीर ते 100 सीट्स जे जीएमसीन मेडिकल कॉलेजीन जे भुरग्यांक शिकपाक आसा ते 150 जातले म्हणून सांगलेले. सो ते कंडिशन गव्हर्मेंटान एफिडेविट दिले आणि फुलफिल करतले म्हणून तेंच्यांनी एफिडेविट दिले आणि ते कंडिशनांतलो एक 5वो जो मेन कंडिशन आसलेलो तो म्हणजे तुवें हॉस्पिटल जे जाला ते हॉस्पिटल अशें आसलेलें की 100 बेडेड हॉस्पिटल अंडर जीएमसी ते रुरल एरियन विदीन द रेंज ऑफ 35 किलोमिटर्स ते करूंक जाय आसले. त्या टायमाचो आमचो हेल्थ मिनिस्टर श्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर यांनी ते आपल्या ह्या पेडणेकारांक फायदो जावंक जाय ह्या दूरदृश्टी दवरून ते हॉस्पिटल पेडण्यान बांदले. आता जाला अशें की सरकार आता मदींच सांगता की ते लिंक नासलेले. सो माझो प्रश्न असो आसा की जर ते लिंक नासलेले जाल्यार लक्ष्मीकांत पार्सेकर सराची तितलीच जबाबदारी जाता की तेणीन सांगपाचें की हे हॉस्पिटल तेणीन येदे व्हडले कित्याक बांदले. कारण की कम्युनिटी हेल्थ सेंटर हे 100 बेडेड आसाना, कम्युनिटी हेल्थ सेंटरान मॉर्ग आसाना, कम्युनिटी हेल्थ सेंटरान 3 सॉफिस्टिकेटेड ऑपरेशन थिएटर्स आसाना. तशें वेगवेगळे पद्दतीन जे फेसिलिटीज भितर दाखयले गेले. फॉर एक्झाम्पल आनी एक जर उदाहरण दीत जाल्यार भितर जाल्लेल्या भुरग्यांक खातीर जेन्ना कॉम्प्लिकेशन्स येतात तेन्ना तांकां एक आयसीयूची गरज पडटा, तो सुद्धा आयसीयू भितर आसा. सो हे सगळे जे मेन फेसिलिटीज आसा हे खंयचे डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांनी आसानात, हे आसता हॉस्पिटलान फक्त जीएमसी. सो एक जीएमसीक लिंक करूनच हे हॉस्पिटल बांदलेले गेल्ले. आता आमी येवया नोटिफिकेशनाचेर. सरकारान एक नोटिफिकेशन काढले की जीएमसी लिंक जाता. जेन्ना हे नोटिफिकेशन येयले तेन्ना खुबश्या लोकांनी म्हाका फोन केलो, खुबश्या लोकांनी मेसेज घातली. जे कोण सहभाग जाल्लेले आंदोलनाक ते खुबश्या लोकांक अशें दिसलें की आमचे मागण्यो फुलफील जाल्यो आणि तेंच्यांनी ज्यो मेसेजी घातल्यो की वी वन बीत म्हणून स्पश्टीकरण करूंक सोदता की हे नोटिफिकेशन एक्झॅक्टली आसा कितें ते. नोटिफिकेशनाचो अर्थ हे जायना की ते हॉस्पिटल फाल्यां चालू जातले. आता आमकां आयकोंक येता की कोण म्हणटा थंय 3 ओपीडीज चालू जातात, कोण म्हणटा भितर 10 ओपीडीज चालू जातात आणि हे 30 जानेवारीक ते हॉस्पिटल चालू जातात. आता ओपीडी म्हणजे कितें जातले की जेन्ना ग्राउंड फ्लोरार नया हॉस्पिटलान हे जे ओपीडी चालू करूंक सोदतात 30 तारीख, तेजोय अर्थ असोच जालो की तुमी थंय वयतल्यात आणि डॉक्टरा कडची तुमी तपासतल्यात. पूण जेन्ना डॉक्टर तुमकां सांगतलो की थोडे कितें जे टेस्ट करूंक जाय त्यो टेस्ट करपाच्यो फॅसिलिटी आयज ह्या नया तुवें हॉस्पिटल अजून मेरेन ना. सो ते तुमकां परत कितें सांगतले की तुमी आयदर तुमी हितून आजिलोन वचात नाल्यार जीएमसीन वचून ते टेस्ट करात. सो ओपीडीन जातले कितें की तुमकां फक्त ते नॉर्मल चॅकअप जातले. जर कितें वखदां थोडी कितें दिवपाची पडली जाल्यार दितले, पूण जर कितें चॅकिंग नाल्यार कितें आनी कितें रिपोर्ट करूंक जाय, जर एडमीट सुद्दां करपाचो पडलो तुमकां जाल्यार ते तुमकां जीएमसीन नाल्यार आजिलोन मेन तेंचे जे टेंडरिंग प्रोसेस जो चालू आसा तो अजून मेरेन जावंक ना. जर तुमकां उदाहरण दीत जाल्यार सगळ्यांत मेन इम्पॉर्टंट म्हणजे थंय गॅस पायपलायन ना. आता ही गॅस पायपलायन कसली जाल्यार खाटी जेन्ना घालता तेच्या वयर एक पायपलायन आसता जी ऑक्सिजन गॅस पायपलायन म्हणटा, थंयसून जी ऑक्सिजन सप्लाय जाता. सो तेजी निविदा तेजी टेंडर गेल्या विकांत ओपन जाल्लेले आसा आणि तेका थंय क्लियरली ते टेंडराचेर बरयल्लेले आसा की 4 म्हयन्यांनी तेणीन ते कोणाक तो टेंडर अलॉट जातलो तेका 4 म्हयने दितात. ते 4 म्हयन्या भितर तेणीन ते कंप्लीट करपाचे. 4 म्हयने म्हणजे केन्नाचे जाल्यार आता फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. सो मे मेरेन तेंकां सगळो टायम आसा. जेन्ना हे सगळे सुविधा ना, जेन्ना हे सगळे तुमी ते जाग्यार घालूंक ना आणि तरी आसतना तुम्ही कोणाच्या तरी जिद्दीक
कोणाक तरी खुश करपाक तुम्ही हे आता 10 OPD सकयल ओपन करून जे लोकांक फटोवंक सोदतात की आम्ही हॉस्पिटल ओपन करता, हे सरळ आमच्या पेडण्या नागरिकाचेर अन्याय जातलो अशें तरी म्हाका दिसता. सरकारान हेजेर आपले हे नोटिफिकेशन जे काढला तेजेरूय क्लियरिटी दिवपाची, कारण की नोटिफिकेशन अंडर GMC लिंक करा म्हणजे कितें आसता की GMCचो एडमिनिस्ट्रेशन पळयतलो, GMCचे डिनाच्या अंडर आसतले. सो एक्झॅक्टली हे चलयतलो हॉस्पिटल कोण, GMC चलयतलो काय डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस चलयतलो, ह्योय सरकारान तेजेर आमकां स्पश्टीकरण दिवपाची गरज आसा. आणि जर हे आमकां लोकांक जर तुमी जर फटोवंक सोदतात जाल्यार ते हायली नॉट एक्सेप्टेबल. तेका लागून हांव पेडणेकारांक सगळ्यांक सांगूंक सोदतात की जे तेंच्यांनी नोटिफिकेशन काढला की लिंक करपाचें, हे फक्त तेंच्यांनी आपले करेक्शन केला जे थंय तेंच्यांनी करूंक नासलेले. हेजो अर्थ हे जायना की ते हॉस्पिटल चालू जातले फाल्यां. थंय फक्त सरकार एक 10 OPD चालू करून फक्त तुमकां थंय चॅकिंग आसतलें आनी कितें आसचें ना. अशीच एक सॅटेलायट OPD चालू केल्ली, ज्या पद्दतीन हांगासर बेरेस्तारच्या बेरेस्तारा GMCसून डॉक्टर ये आणि मागीर ते तुमकां तपाशी आसले आनी जर कितें रिपोर्ट्स करूंक जाय जाल्यार ते तुमकां GMCन परत रिफर करी. तीच गोष्ट आता हे नया येद्या व्हडल्या 100 करोड बांदलेल्या हॉस्पिटलान ते करूंक सोदतात. सो हे आता परत तुम्ही तीच सॅटेलायट OPD नया हॉस्पिटलान चालू करूंक सोदतात, जे हॉस्पिटल अजून मेरेन इनकम्प्लीट आसा. त्या भायर थंय स्टाफ अजून तुम्ही घेवंक ना. त्या भायर डॉक्टर घेवपाची गरज आसा, पॅरा मेडिकल स्टाफ जाय, नर्सीस जाय आनी वेगवेगळे असे स्टाफ जाय. हांव सरकारा कडची विनंती करता की हे हॉस्पिटल जे इनकम्प्लीट परिस्थितीन तुम्ही ते चालू करपाचे न्हू. जर कोणाची जीत आसा, जर कोणाक खुशी करपाचें दिसता जाल्यार ते मातशे तुम्ही सायटीक दवरात आणि हे हॉस्पिटल जे तुम्ही टेंडरां काढल्यात ती टेंडरां कंप्लीट करात, ते काम सगळें पूर्ण करात. तेका जर 4 महिने लागतात, 5 महिने लागतात जाल्यारूय आमची तुवें हॉस्पिटल कृती समिती आम्ही रेडी आसा रावपाक, प्रोवायडेड की ते फुल फ्लेज हॉस्पिटल पेडणेकारांक सर्व्हिसाक हाडपाचे. हीच आमची तुमचे कडची विनंती आसा. आणि तेका लागून सरकारान ही येता ते 30 तारीखचेर फक्त OPDs नांवा पुरती चालू करपाचे जो खेळ चालू दवरला तो मातसो बंद करपाचो, ना जाल्यार आमकां इनडेफिनेट हंगर स्ट्रायकाक बसपाचें पडटलें. आनी पेडणेकारांकूय हांव एक विनंती करून सांगता की ज्या दिसा मशाल मिरवणूक जाली त्या दिसा मोठ्या संख्येन आमी पेडणेकार रस्त्यार येयले. ही एकजूट आसा म्हणूनच सरकार खंय तरी दबावान येयलो. ही एकजूट अशीच कायम उरात जाल्यारूच आमची कामां जातली आणि सरकार आमचे मागणे पूर्णाय करतलो. तेका लागून सरकारच्या भाशेन हांव तुमकां सगळ्या पेडणेकारांक सांगूंक सोदता की आमी एकजूट रावया, कारण की एकजूट जर आमी आसात जाल्यार आमकां भिवपाची गरज ना. थँक्यू.